वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सोन्यान पिवळी झाली तुझ्या दरबारी हे मार्तंडा भक्तांची गर्दी झाली अरे पावन करून घे रे सेवा देवा माझ्या मल्हारी हात जोडितो तुला म्हाळसा बानूच्या मल्हारी येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार आशिषागिरी चम चमकली काय त्यांचे गुण गाऊ आशिषागिरी चम चमकली काय त्यांचे गुण गाऊ हात जोडितो वंदन करतो शाहिरांच्या शाहीर सगन भाऊ शीघ्र कवी सगन भाऊ यांना विनम्र अभिवादन करून भवानी प्रोडक्शन पुढे प्रस्तुत सिनेस्टार शाहीर अरुण गायकवाड सविनय स्वाभिमान सादर करीत आहेत हा जल्लोष महाराष्ट्राचा हा जल्लोष महाराष्ट्राचा निर्मिती संकल्पना आणि दिग्दर्शन शाहीर अरुण गायकवाड सूत्रधार प्रकाश योजना आणि विनोद सम्राट तेजस कुमार चंदन शिबे संगीत संयोजन रमेश गौडी गणेश नरसिंगे आणि अमोल खवडे ध्वनी संयोजन यशराज आप्पासाहेब कांबळे पार्श्व गायन आणि शाहीर अरुण गायकवाड पार्श्व गायिका शिल्पा पांचाळ भवार पार्श्व गायन आणि निवेदन चित्रसेन भवार सोबतीला झी मराठी फू बाय फू फेम बाळासाहेब निकाळजे आमचे सर्व यशवंत आणि गुणवंत सादर करत आहेत शाहीर अरुण गायकवाड आणि सहकारी हा जल्लोष महाराष्ट्राचा विशेष आशीर्वाद महाराष्ट्राचे लाडके गुरुवर्य गोविंदरावजी कुडाळकर आणि शीघ्रकवी शाहीर सगन भाऊ स्मृती मंच जेजुरी सादर करत आहोत हा जल्लोष महाराष्ट्राचा हा जल्लोष महाराष्ट्राचा हा जल्लोष महाराष्ट्राचा
शनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजली साताशा जसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बरी शाम स्वागताला शनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजली साताशा जसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बरी शाम स्वागताला पाऊस फुलांचा बरी शाम स्वागताला आला 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 माझा गणराज आला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगलमय्याने तेज पुंज गजाननाचे रूप करुणा सागरी चैतन्याचे हे ओंकार स्वरूप दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख चिंतामुक्त होऊन या मिळखने सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव बेटा झाला आला 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 माझा गणराज आला गणपती बाप्पा मंगल मूर्ती भक्ती मध्ये नामून भक्त झाले ओले शिंपण गणेशाच्या भजनात नाचण्यात रंग छान थोर सुंग सारी उडविती रंग आनंदाच्या डोही फुली आनंदात रंग वाऱ्याचा सुगंध बंद सांगीच्याला त्याला आला 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 माझा गणराज आला शनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजली साताशा जसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बरी शाम स्वागताला शनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजली साताशा जसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बरी शाम स्वागताला पाऊस फुलांचा बरी शाम स्वागताला आला 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 माझा गणराज आला बोला गणपती बाप्पा आवाज काय आला नाही जेवढा आवाज यायला पाहिजे तेवढा आवाज आला नाही जेजुरी आहे खंडेरायाची जेजुरी आहे म्हणजे फक्त खंडेरायाचाच नावाचा गजर करायचा असं नाहीये गणपती बाप्पाच्याही नावाचा गजर झाला पाहिजे एकदा आवाज सगळ्यांचा झाला पाहिजे गणपती बाप्पा येळकोट येळकोट क्या बात आहे छत्रपती शिवाजी महाराज की वा ज्यांनी ज्यांनी आवाज दिला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी मनातल्या मनात आवाज दिला त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि एक सुरुवातीला विनंती करतो की जरी उशीर झाला असला आज पहिला दिवस आहे उशीर जरी झाला असला तरी मला वाटतं जेवढी काही मंडळी आता आलेली आहेत गर्दी जरी कमी असली पण आता इथं जेवढी मला दिसत आहेत ती सगळी गर्दी दिसत आहेत कलेवर प्रेम करणारे दिसत आहेत तेव्हा आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जी मंडळी झाडाच्या सावलीला आजूबाजूला बसलेली आहेत सावलीला म्हटलं मी तर सावलीला न बसता कारण थोड्या वेळानं थंडी सुरू होईल इकडे मध्ये येऊन जर बसला तर तुम्हाला कार्यक्रमाचा आनंद घेता येईल आजूबाजूला कट्ट्यावर बसण्यापेक्षा किंवा इकडे उभं राहण्यापेक्षा हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्यापेक्षा आपण जर समोर बसला तर आम्हाला कलाकारांना हा कार्यक्रम सादर करायला आनंद होईल तेव्हा आलेल्या प्रत्येकाचं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं शीघ्र कवी शाहीर सगन भाऊ स्मृती मंच जेजुरी यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि खरं तर मंडळी आज आमची कला सादर करताना आम्ही कलाकार आमचा चेहरा आमचं तोंड आमची कला ज्याच्याकडे पाहून करतोय तो साक्षात
महाराष्ट्राचं आराध्य जेजुरीचा खंडेराय त्या गडावरनं पाहतोय की आज माझ्या सगन भाऊंचा स्मृतिदिन संपन्न होतोय आणि त्यानिमित्तानं कलाकार आलेले आहेत. तेव्हा आलेल्या प्रत्येक रसिकांना विनंती की तुम्ही सुद्धा या कलाकारांना आपल्या टाळ्यांनी भरभरून प्रेम द्यायचे. आणि परत एकदा विनंती करतो की शीघ्र कवी शाहीर सगन भाऊ स्मृती मंचाचे सन्माननीय अध्यक्ष आणि खरंच आम्हा कलाकारांना अभिमान वाटतोय की ज्या कलाकारानं या महाराष्ट्रामध्ये शेकडो ढोलकी सम्राट घडवले ते या स्मृती मंचाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे आमचे वंदनीय आदरणीय गुरुवर्य गोविंदरावजी विठ्ठलराव कुडाळकर आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मनापासून झाल्या पाहिजे. दरवर्षी सालाबादांप्रमाणे हा सगळा महोत्सव 3 दिवस संपन्न होत असतो. या वर्षी थंडी पण आलेली आहे हा महोत्सव पाहण्यासाठी आणि ती तुमची परीक्षा घेणार आहे की या महोत्सवाला तुम्ही किती जण येत आहेत. इकडे महिला मंडळी, अगं बया, हे सगळं ग्राउंड जे आहे पुरुष सगळे समोर बसलेत इकडं अलीकडं आणि महिला मागे बसलेल्या आहेत. पण मला वाटतं पुरुषांपेक्षा जास्त संख्येने माझ्या माता भगिनी महिला आलेल्या आहेत. या माता भगिनींसाठी एकदा पुरुषांच्या जोरदार टाळ्या. सासूबाई सुनबाई सगळ्या आल्यात का? अगं बाय, सगळ्या गोदडे बिदडे घेऊन आलेत की? गरज होती त्या गोष्टीची. जर एक्स्ट्रा घरामध्ये गोदडे असतील काही वेळानी म्हणजे 10 नंतर जेव्हा 10:30 नंतर कार्यक्रम संपेल तेव्हा आमच्याकडे आणून द्या. पुण्याला जाताना लई थंडी वाजणार याची मला म्हणजे बातमी आलेली. असो, पण सगळ्यांचं स्वागत करतो. गणपती बाप्पाला आम्ही साकडं घातलेले आहे की ज्या शाहीर सगन भाऊंनी या महाराष्ट्राची भूमी आपल्या शाहिरीनं, आपल्या शाहिरी कवनानं, आपल्या पोहड्यांनी, आपल्या लावणींनी पवित्र केली. त्या शाहीर सगन भाऊंच्या या सुंदरशा सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक रसिकाला सुख समृद्धी लाभू दे. हे साकडं घातल्यानंतर आपण जाणार आहोत थेट कुठे तर गोकुळ नगरी, त्या यमुनेच्या काठावर आणि करणार आहोत तुमचा आमचा लाडका देव अर्थातच कृष्ण आणि राधा यांना अभिवादन. सादर होते हे सुंदर नटखट गावण. मा
पिचली माझी बांगडी 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 असं म्हणत खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झालेली. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे. आपले सन्माननीय अध्यक्ष गुरुवर्य आदरणीय गोविंदरावजी विठ्ठल कुडाळकर, उपाध्यक्ष आदरणीय अमोल पांडुरंग बेलसरे, सचिव श्री अतुल जगन्नाथ अगलावे, त्याचबरोबर खजिनदार घनश्याम विश्वनाथ मोरे, कार्याध्यक्ष उन्मेष रमेश बारभाई, उत्सव समिती अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत नामदेव लाखे आणि आपले सगळे सदस्य जे आहेत दशरथजी राजाराम लाखे, श्री सुधाकर मधुकर मोरे, राजेंद्र बजरंग जावळेकर, सागर विठ्ठल मोरे, त्याचबरोबर सुनील बाबूराव जावळे, देवीदासजी तानाजी मोहरकर, कुंदन महादेव कुदळे आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले या सगळ्यांसाठी, या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या उपस्थितांच्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत मनापासून. आणि पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे आपण सगळ्यांना की कृपया आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं, बसून घ्यायचंय, कुणीही उभं राहून ताटकळू नये. आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम सादर आम्हा कलाकारांना करायचा आहे. मंडळी, ही महाराष्ट्राची माती आहे, ही साधू संतांची माती आहे, ही कलावंतांची माती आहे आणि ही शाहीर सगन भाऊंची माती आहे. मंडळी, आज 176 वर्षांनंतर सुद्धा आपण या जेजुरी नगरीमध्ये शाहीर सगन भाऊंची आठवण करतोय, त्यांचं स्मरण करतोय. कारण या शाहिरांनी मराठी मातीला आपल्या शाहिरीनं, आपल्या कवनांनी समृद्ध केली. अशा शाहिरांचं स्मरण या ठिकाणी करत असताना मला खरं तर मनापासून आनंद होतोय. आणि म्हणून ही माती, ही परंपरा आजही या जेजुरी नगरीमध्ये खऱ्या अर्थानं जपली जाते. मंडळी, भल्या पहाटे जात्यावर दळण दळणारी आमची माऊली ती म्हणत असते की घर घरला जात माझं सरलं ग दळण, अगं घरीच दळते दळण माझ्या जिजाऊंचं वळण, माझ्या सावित्रीबाई फुलेंचं वळण, रमाबाई आंबेडकरांचं वळण. त्यांनी आम्हाला वळण लावलं, चांगलं राहावं, चांगलं प्यावं, चांगलं जगावं आणि आपल्या मातीचं संरक्षण करावं, आपल्या मातीचं रक्षण करावं, हे त्यांनी शिकवलं. आणि मग ज्या वेळेला आपण ग्रामीण भागामध्ये जातो, या जेजुरी नगरीत जातो, त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये भल्या पहाटे ती माऊली दळण दळते आणि ती दळण दळत असताना तिकडं त्या पांडुरंगाच्या राऊळामध्ये, त्या खंडेरायाच्या राऊळामध्ये तो पुजारी, तो गुरव त्याला साकडं घालत असतो आणि सांगत असतो की बा खंडराया, बा पांडुरंगा, माझ्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी राजा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण सुखात राहू दे. आणि मग तिकडे बासरीचे मंजूर सूर कानावर पडतात आणि मग शाहीर सगन भाऊ म्हणू लागतात. ते म्हणू लागतात, प्रातः काळी उठुनी गणपतीचे करी विष्णू स्मरण, प्रातः काळी उठुनी गणपतीचे करी विष्णू स्मरण, काशी उज्जैन औंढी परळी त्रिंबक त्रिनयन, सोमनाथ सोरटी बद्री केदार रामेश्वरी स्नान, श्री शैल्य मल्लिकार्जुन वेरुळ बाधांत जाण. आणि मग भल्या पहाटे ती भूपाळी म्हणू लागते, उठी उठी गोपाळ.
अहो पहाटेला सगळे दळण दळायला लागलेले असतात, उपाय सुरू झालेली असती. अरा कोणतरी येतंय बाबा हातामध्ये कंदील घेऊन. अरे मामाला पिंगळा मामा. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. तू ऐक ना ग बाई तू राम नाम घेई. तू ऐक ना ग बाई तू राम नाम घेई. मानव देहावा जन्माला संसार केला काय. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. तुम्ही म्हणसाल घरदार घरदार इथं समजत राहत सार. तुम्ही म्हणसाल घरदार इथं समजत राहत सार. माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. अरे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा बाई या संसारा बाई. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पांडुरंगाई तुम्ही माणसाला पैसा अडका. तुम्ही माणसाला पैसा अडका तिथं समजत राहतं बरं का. तुम्ही माणसाला पैसा अडका तिथं समजत राहतं बरं का. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. माणूस गेल्यावर संग एक मातीचा मडका. अरे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा बाई या संसारा बाई. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. सगळ्यात बेकार मॅटर बघा मंडळी. आता पुन्हा ऐका सगळ्यात डेंजर मॅटर. तुम्ही म्हणसान सुनान पोरे. तुम्ही म्हणसान सुनान पोर हे तुमच्या मागचे थोर. तुम्ही म्हणसान सुनान पोर हे तुमच्या मागचे थोर. काय म्हणतो असं अरे सुनान पोर हे तुमच्या मागचे थोर. तुम्ही म्हणसान सुनान पोर हे तुमच्या मागचे थोर. माणूस मेल्यावर थोडी खांद्यावर खापर. माणूस मेल्यावर थोडी खांद्यावर खापर. अरे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा बाई या संसारा बाई. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. 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 रामकृष्ण हरी. पिंगळा महाद्वारी मंडळी जी लोककला लोप पावत चाललेली ती लोककला आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न हा जल्लोष महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातोय. आजचा
पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी आपली लोकपरंपरा, आपली संस्कृती काय आहे हे लहान मुलांना कळावं, कारण त्यांच्या हातामध्ये आता मोबाईल आला आणि त्या मोबाईलमध्ये त्यांना फक्त कार्टून्स दिसत आहेत आणि म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी आपण झगडतोय, आपण झटतोय. आलेल्या प्रत्येकाचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आपली महाराष्ट्राची भूमी साधू संतांची, कलावंतांची, शाहिरांची आहे आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की धन्य मराठी मायमाऊली, धन्य मराठी मायमाऊली, धन्य मराठा देश, धन्य मराठी मायमाऊली, धन्य मराठा देश. अरे जय बोला शिवछत्रपतींचा, जय जय श्री ज्ञानेश, हा धन्य मराठा देश. एकदा आवाज झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सुद्धा धन्य आहोत, कारण ज्या भूमीमध्ये, ज्या मातीमध्ये तुम्ही बसलेला आहात त्याच मातीमध्ये जन्म झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हो याच मातीमध्ये जन्माला आले. तुमचे आमचे आवडते संत, संत ज्ञानदेव, संत तुकोबा, संत एकनाथ आणि याच मातीमध्ये जन्माला आले तुमचे आमचे आवडते श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे साई बाबा. चला आपण सगळे मिळून जाऊयात शिर्डीला आणि त्या साईबाबांचं दर्शन घेऊ, कारण या लोककलेमध्ये अग्रस्थानी असलेले नाव म्हणजे संत साई बाबा. एकदा माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी बोलायचंय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. साई बाबा, साई बाबा, साई बाबा, बनून भिकारी चमत्कार केला, बनून भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. ओम साईराम, अल्लाह मालिक, रिक्षा वाढवाई, रिक्षा वाढ, अल्लाह मालिक. ओम साईराम. संकटात जे जे मागती निवारा, दुःखी माणसाला द्या देऊनी सहारा. संकटात जे जे मागती निवारा, दुःखी माणसाला द्या देऊनी सहारा. अनंताचा दास अनंतात गेला, अनंताचा दास अनंतात गेला, अनंतात गेला. साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा. बनून भिकारी चमत्कार केला, बनून भिकारी चमत्कार केला, नमस्कार प्यारा. साई बाबा, साई बाबा, साई बाबा. श्री साई समर्थ जय जय साई समर्थ, श्री साई समर्थ जय जय साई समर्थ महाराज. श्री साई समर्थ जय जय साई समर्थ, श्री साई समर्थ जय जय साई समर्थ. कीर्तनात दंगशाली, कीर्तनात दंगशाली शिर्डीचे नाम, कीर्तनात दंगशाली शिर्डीचे नाम. सिंहासनी साई जसा कृष्ण अल्ला राम, सिंहासनी साई जसा कृष्ण अल्ला राम. सिंहासनी साई जसा कृष्ण अल्ला राम, सिंहासनी साई जसा कृष्ण अल्ला राम. हात जगात दाखवी
हात जगात दाखवितो मार्ग एकतेचा, हात जगात दाखवितो मार्ग एकतेचा, नयनाची माया दावी नेम एकतेचा, नयनाची माया दावी नेम एकतेचा, शांत असे रूप आणि गोड असे नाम, शांत असे रूप आणि गोड असे नाम, सिंहासनी साई जसा कृष्ण अल्ला राम, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पायी हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला, आई हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला, मार्गी हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला, आई हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला, बाई हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला, आई 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 हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला, साई नाम आई हळूहळू चाला साई नाम बोला, आई हळूहळू चाला साई नाम बोला, आई हळूहळू साई नाम साई नाम साई नाम साई नाम साई नाम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की बोला, श्री साईनाथ महाराज की बोला, छत्रपती शिवाजी महाराज की बोला, भारत माता की. क्या बात आहे. या ठिकाणी आदरणीय दत्ताप्रसाद खाडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये जो पारंपरिक पिंगळा सादर झालेला आहे त्या पिंगळ्यासाठी आदरणीय गुरुजींनी 500 रुपयांची भेट दिलेली आहे. गुरुजी कुठे बसलेला आहात? 500 रुपयांचा आशीर्वाद पाठवलेला आहे. एकदा गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या कार्यक्रमामध्ये खरं तर आम्ही परंपरा, लोकपरंपरा जेवढी जपायची आहे तेवढी जपण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या नावामध्येच दत्तप्रसाद आहे, दत्तगुरूंचा नाव आहे असे आदरणीय दत्तप्रसाद खाडे गुरुजी यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. साक्षात खंडरायाच्या समोर आज कार्यक्रमाची सादर करण्याची संधी या ठिकाणी आम्हा सर्व कलाकारांना लाभलेली आहे. शाहीर अरुण गायकवाड यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना, तेव्हा आलेल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं सहर्ष स्वागत करतो. आणि मंडळी, यानंतर मात्र आपल्या सगळ्यांसाठी सादर करणार आहोत मराठी मातीशी नातं सांगणारं एक सुंदर मराठमोळं गाणं. खरं तर हे गाणं चित्रपटातलं आहे, पण तरी सुद्धा ज्या कलाकारांना आपल्या मराठी मातीला आपल्या चित्रपटांनी, आपल्या लावण्यांनी, आपल्या गीतांनी, आपल्या अभिनयानं समृद्ध केलं ते नाव अर्थातच स्वर्गीय शाहीर दादा
कोंडके. याच दादा कोंडकेंवर त्यांच्या पहिल्या चित्रपटामध्ये जे गाणं चित्रित केलं गेलं तेच गाणं, ज्यांचं मराठी मातीशी नातं आहे, ज्यांचं जीवाशिवाच्या बैल जोडीशी नातं आहे, त्या सगळ्यांसाठी या ठिकाणी सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो या कार्यक्रमाचे सर्व निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, नृत्यगुरु, त्याचबरोबर शाहीर अरुण गायकवाड. नीचे चालते माझी गाडी, रात्रीच्या चाकोरी रे, रात्रीच्या चाकोरी नसया निघाली बैल खरी रे, शिवाची बैल झोडा जाईल पैठण आपली पुढे. मोराच्या मानाचा डवला मानाचा, जगरामाच्या बाणाचा रेग बाणाचा, डवला मोराच्या मानाचा रे डवला मानाचा, जगरामाच्या बाणाचा रेग बाणाचा. तान सर्जाची हार नाम जोडी, तान सर्जाची हार नाम जोडी, कोण हवी हाती जोडी माझ्या राजा रे, कोण हवी हाती जोडी माझ्या सर्जा रे, डवला मोराच्या मानाचा आणि डवला मानाचा. धरती आभाळाची ताजे, त्याच्या गणपती रे गाडी, धरती आभाळाची ताजे, त्याच्या गणपती रे गाडी, सूर्यचंद्राची ही जोडी, सूर्यचंद्राची ही जोडी, वट सारंगाची रवानी माझी राजा रे, वट सारंगाची रवानी माझी सरजा रे, डवला मोराच्या मानाचा रे डवला मानाचा. शक्ती शंकराची माया, विष्णू लक्ष्मी चहराया, शक्ती शंकराची माया, विष्णू लक्ष्मी चहराया, मोरे सरस्वती ही जोडी, मोरे सरस्वती ही जोडी, वट सारंगाची रवानी माझा राजा रे, वट सारंगाची रवानी माझा सरजा रे, डवला मोराच्या मानाचा रे डवला मानाचा, जगरामाच्या बाणाचा एक बाणाचा. ताना सर्जाची हर नाम जोडी, ताना सर्जाची हर नाम जोडी, कोण हवे हाती जोडी माझा राजा रे, कोण हवे हाती जोडी माझा सर्जा रे, डवला मोराच्या मानाचा रे डवला मानाचा, जगरामाच्या बाणाचा एक बाणाचा, डवला मोराच्या मानाचा रे डवला मानाचा. क्या बात आहे. एकदा अरुणजी गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्या मराठी मातीशी ज्यांचं अजूनही नातं आहे ते शेतकरी बांधवांच्या जीवाशिवाच्या बैलजोडीचं गुणगान करणारं हे सुंदरसं गाणं होतं. परंतु आलेल्या प्रत्येकाचं पुन्हा एकदा या ठिकाणी शीघ्रकवी शाहीर सगन भाऊ स्मृती मंच यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर मात्र जिला लोककलेची महाराणी म्हणतात ती म्हणजे मराठमोळी लावणी आम्ही सादर करणार आहोत. घ्यायची का लावणी, घ्यायची का? हॅलो, का नकोय? अरे बापरे, दोन्ही हात वरती केले का? शाब्बास. काय मी दोन्ही हात वरती केले, एक करायचं दिलं सोडून. त्यांना कळलं की गर्दी जरा कमी आहे तर आपणच दोन हात वरती करावेत, नाही का? पण काय हरकत नाहीये. नक्कीच आपण मराठी माणसं आहोत आणि लावणीवर भरभरून प्रेम करतो आणि म्हणूनच यानंतर मात्र एका खास लावण्यवतीला मी आपल्या सगळ्यांच्या समोर आमंत्रित करणाऱ्या मंडळी. या कलाकाराचं वैशिष्ट्य आहे की हिनं केवळ आपल्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये आपली कला सादर केली नाही, तर विदेशामध्ये आपली कला सादर करून रसिकांची वाहवा मिळवलेली आहे, रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. ज्या वेळेला ही कलाकार अदाकारा या रंगमंचावर, या महान मंचावर येईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिची लावणी संपल्यावर तिला टाळ्यांनी, शिट्ट्यांनी आणि वंशमोरणी आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम द्यायचंय. तिच्यासाठी मी फक्त एवढंच म्हणे की जिच्या नृत्यावर, जिच्या अदाकारीवर रसिकांची आहे प्रीती,
जिच्या नृत्यावर जिच्या अदाकारीवर रसिकांची आहे फिरती सादर होतीये आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्राची लाडकी जीवा लावणी साम्राज्ञी आरती लाडाची पाडाची खरी क्या बात है आहाहा, वाह. जराशी पिकले ओझाना वाकले आहे मी अवघड झाडाची गबाई मी लाडाची ग गबाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची गबाई लाडाची ग लाडाची कैरी पाडाची लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई लाडाची ग लाडाची कैरी पाडाची नाची हे पोरं नवाला पोरं नाची हे पोरली नवाला पोरं दारू निघडा लावती असोर पैसा लावती पाडाची पैसा लावती पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची अंगाला झाले करकर वारा अंगाला झाले हाय करकर वारा लाजरी जागत पाऊस आहे कळगी कशी मी काढायची कळगी कशी मी काढायची कळगी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची कळगी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची लाडाची ग लाडाची कैरी पाडाची कळगी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची जराशी पिकली ओझाना वाकली जराशी पिकली ओझाना वाकली आहे अवघड झाडाची गबाई मी लाडाची ग लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी ओ लाडाची 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 आम्ही पाडाची 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 मी लाडाची मी पाडाची आहा. मी क्या लाडाची
लावणी सम्राज्ञी आरती पुणेकर. आहा, क्या बात है. शाहीर शीघ्र कवी सगन भाऊ. सगन भाऊ हे नाव म्हटलं ना तर या नावामध्ये राष्ट्रीय एकात्मता आहे बघा. सगन भाऊ, वंदनीय स्वर्गीय सगन आणि भाऊ हे दोन्ही वेगवेगळी लोक आहेत, दोन वेगवेगळी माणसं आहेत. परंतु ही दोन्ही जेव्हा एकत्र आले आणि त्यांनी आपल्या लावण्यांनी आपल्या पोहड्यांनी महाराष्ट्राच्या मातीला समृद्ध केलं. अगदी पुण्यामध्ये पेशव्यांच्या दरबारामध्ये दुसरे माधवराव पेशवे यांच्या दरबारात त्यांनी आपली शाहिरी सादर केली. त्यानंतर ज्या वेळेला पेशवाई संपुष्टात आली त्यानंतर सगन भाऊ हे शाहीर छत्रपती शिवरायांची गादी अर्थात सातारच्या गादीला छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पदरी गेले आणि त्यांच्या दरबारात सुद्धा त्यांनी आपली शाहिरी सादर केली. अशा या पेशवेकालीन शिवकालीन शाहिराला दरवर्षी सालाबादाप्रमाणे मानवंदना दिली जाते आणि ही मानवंदना 3 दिवस वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून दिली जाते. आजचा पहिला दिवस आहे महाराष्ट्राची लोकपरंपरा, उद्या महाराष्ट्राची लावणी आणि परवा सुद्धा सुंदर असा कार्यक्रम आहे. तेव्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रचंड थंडी आहे आणि अशाही वातावरणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तेव्हा शीघ्र कवी शाहीर सगन भाऊ स्मृती मंचाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि धन्यवाद. आपण विनंती आहे की काही वेळामध्ये परत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे याची नोंद आपण घ्या. धन्यवाद. या ठिकाणी शीघ्र कवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंडळाच्या वतीनं शाहीर सगनभाऊ यांची 176वी पुण्यतिथी साजरी होत आहे. या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं शाहीर सगनभाऊ स्मृती मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना जेजुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते त्याचबरोबर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय जयदीप शेठ बारभाई, पुणे जिल्हा कात्रज दूध संघाचे संचालक आदरणीय तानाजीराव जगताप, त्याचबरोबर जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एन.डी. नाना जगताप, RPIचे नेते आदरणीय गौतमजी भालेराव, उद्योजक आदरणीय प्रशांतजी लाखेसाहेब, त्याचबरोबर पदाधिकारी राहुलजी घाडगे, योगेशजी जगताप, रमेशजी पवार, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण रंगमंचावर यायचंय. हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. माजी नगरसेवक गभुरभाई बागवान, आपल्यालाही विनंती आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. आमचे पुरोहित दत्तप्रसाद खाडे साहेब या ठिकाणी रंगभूमीचं पौरायुक्त करतील. अगदी 5च मिनिटामध्ये उद्घाटन सोहळा होतोय आणि पुरस्कार वितरणानंतर लगेचच पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू होणार आहे. खरं तर थंडीमुळं आज या ठिकाणी रसिक प्रेक्षक उपस्थित राहू शकले नाहीत. उद्या परवा 2 दिवस मात्र या ठिकाणी आपल्याला रसिक मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. हॅलो, सुस्वागत. शीघ्र कवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मानाचा मुजरा शाहिरांच्या या कला मैफलीचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. विशेषतः या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेजुरीकरांचं सनई वादन, विकी कदम आणि स्थानिक कलावंतांचं गण, त्याचबरोबर शाहीर अरुणजी गायकवाड यांचा पोवाडा या ठिकाणी सादर झाल्यानंतर हा जल्लोष महाराष्ट्राचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की या ठिकाणी रंगभूमीचं पूजन करावं. आज पहिलाच दिवस आहे. शीघ्र कवी शाहीर सगनभाऊ यांच्या 176व्या पुण्यतिथीनिमित्त
या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय जयदीप शेठ बारभाई, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक आदरणीय तानाजीराव जगताप, त्याचबरोबर आदरणीय प्रशांतजी लाखे, रमेशराव पवार, राहुलजी घाडगे, एन.डी. नाना, योगेशजी, त्याचबरोबर गफूरभाई बागवान मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं नियोजन शीघ्र कवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंडळाचे अध्यक्ष गोविंदजी कुडाळकर, उपाध्यक्ष अमोलजी बेलसरे, सचिव अतुलजी अगलावे, कार्याध्यक्ष उन्मेशजी बारभाई, त्याचबरोबर खजिनदार घनश्यामजी मोरे, उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांतजी लाखे, त्याचबरोबर सदस्य दशरथ राजाराम लाखे, सुधाकरजी मोरे, राजेंद्रजी जावळेकर, सागरजी मोरे, सुनील जावळे, देवीदास तानाजी मोहरकर आणि कुंदनजी कुदळे या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रंगभूमीचं पूजन या ठिकाणी होत आहे. दरवर्षी आमचे वेदमूर्ती दत्तप्रसाद खाडे साहेब यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीमध्ये, या कलावंतांच्या नगरीमध्ये हजारो कलावंतांचा जन्म झाला. त्यातच शाहीर सगनभाऊंसारखं कलिदोष विनाशाय मार्तंडाय नमो नमः. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विना बधिरतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता. सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाट्यापहा. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम शमस्व मे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां सरस्वती देवताभ्यो नमः. तथा च वास्तुदेवताय नमः. मध्याने मात्सकांत मार्तंड भैरवान् दत्तात्रय देवताभ्यो नमः. तथा च श्री शाहीर सगुणभाऊ देवता प्रित्यर्थ भूमी देवता पूजन वंकरे शे सगळ्यांनी भंडार देवड होता सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार. शीघ्र कवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंडळ आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय रमेशजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फीत कापण कार्यक्रमाची सुरुवात होती आहे. त्याचबरोबर आमच्या गावचं भूषण आणि ज्येष्ठ कलावंत दशरथजी लाखे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी शाहीर सगनभाऊ स्मृती मंडळाच्या वतीने होत आहे. यानंतर दीप प्रज्वलन होत आहे. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेराया आणि शाहीर सगनभाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. दूध संघाचे संचालक पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक आदरणीय तानाजीराव जगताप, आदरणीय जयदीप शेठ बारभाई यांच्या शुभ हस्ते आदरणीय एन.डी. नाना, योगेशजी जगताप, राहुलजी घाडगे, आदरणीय राहुलजी घाडगे, प्रशांतजी लाखे, योगेशजी जगताप,
आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करून या पहिल्या मैफिलीचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. धन्यवाद. दीप प्रज्वलनानंतर सर्व मान्यवरांचा सन्मान शाहीर सगनभाऊ स्मृती मंडळाच्या वतीने होत आहे. पुष्पहार अर्पण केला जातो. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेराया या खंडेरायाचं प्रतिमा पूजन आणि शाहीर सगनभाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. अजून भरपूर कार्यक्रम आहे. सुंदर असा कार्यक्रम शाहीर अरुणजी गायकवाड यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे. धन्यवाद. यानंतर शाहीर सगनभाऊ स्मृती मंडळाच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सन्मान होतोय. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस युवा नेते आदरणीय जयदीप शेठ बारभाई यांचा सन्मान होत आहे. मंडळाचे अध्यक्ष गोविंदजी कुडाळकर, आपल्याला विनंती आपण आदरणीय जयदीप शेठ बारभाई यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. वेळ करू नका. कार्यकर्त्यांना संयोजकांना विनंती आहे. थंडी आहे, भरगतचा कार्यक्रम आहे. आदरणीय जयदीप शेठ बारभाई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. महाराष्ट्रातील अतिशय सुप्रसिद्ध ढोलकीपटू आणि या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गोविंदजी कुडाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक आदरणीय तानाजीराव जगताप यांचा सन्मान मंडळाचे उपाध्यक्ष अमोलजी बेलसरे यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान करायचा. अमोलजी बेलसरे पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक, आमचे मित्र, युवा नेते आदरणीय तानाजीराव जगताप यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष अमोलजी बेलसरे या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ असे कार्यकर्ते, पदाधिकारी आदरणीय रमेशजी पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सचिव अतुलजी आगलावे यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक आणि उद्योजक प्रशांतजी लाखे साहेबांचा या ठिकाणी सन्मान. उन्मेष घेतो ना, सगळे घेतो. उन्मेषजी बारभाई, आपल्याला विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते आदरणीय राहुलजी घाडगे यांच्या या ठिकाणी सन्मान होता. घनश्याम मोरे, चंद्रकांत राखे जे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती आहे
ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं जुने जेजुरीतील सर्व तरुणांचे मार्गदर्शक आमचे मित्र आदरणीय एनडी नाना जगताप यांचा सन्मान सागरजी मोरे या ठिकाणी करत आहेत. त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक, युवा कार्यकर्ते आदरणीय योगेशजी जगताप यांचा सन्मान राजेंद्र जावळेकर, जे या मंडळाचे सक्रिय असे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि या शाहीर सगनभाऊ रंगमंचाची ज्यांनी अनेक वर्ष सेवा केली, अनेक कार्यक्रम त्यांनी सक्सेस केले, ते आदरणीय गफूरभाई बागवान यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देवीदासजी मोहरकर यांना विनंती, आपण गफूरभाई बागवान यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर या शाहीर सगनभाऊ रंगमंचाची अनेक वर्ष धार्मिक सेवा ज्यांनी केली, ते आदरणीय दत्तप्रसाद खाडेसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दसरजी लाखे साहेब, आपल्याला विनंती आहे की दत्तप्रसाद खाडे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर शाहीर सगनभाऊ स्मृती मंचाचे कार्याध्यक्ष उन्मेशजी बारभाई यांना विनंती आहे की आपण थोडक्यामध्ये प्रास्ताविक करा. आदरणीय उन्मेशजी बारभाई. नमस्कार. थंडी गारठ्यामुळं जास्त काही बोलायची इच्छा नाही. आज शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांच्या 176व्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम मानाचा दिवस आज सुरू होतोय. थोडक्यात माहिती सांगायची तर साधारण 60 ते 65 वर्ष झालं हा कार्यक्रम सुरू आहे. जवळपास ज्यांनी हा कार्यक्रम चालू केला त्यांची तिसरी पिढी सुद्धा कार्यक्रमामध्ये आहे, किंवा दत्तप्रसाद खाडेंचे वडील पूर्वी इथे सगळा शास्त्रीय कार्यक्रम करायचे. त्याच पद्धतीने रमेश बारभाई, दगडोबा शाहीर, हरिभाऊ कुदळे, त्याच्यानंतर असे कितीतरी पिढ्यानपिढ्या आबा दरेकर असतील, अशा सर्व लोकांनी, जनार्दन कुदळे, या कार्यक्रमामध्ये योगदान देऊन आता आम्ही तो पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय. तर आज या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला जे उद्घाटक प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते जेजुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक श्री जयदीप भैया बारभाई, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष एनडी नाना, तसेच कात्रज दूध संघाचे संचालक श्री तानाजी जगताप, तसेच आपल्या जेजुरीतील एक चांगले उद्योजक, सर्व सामाजिक कार्यात सहभागी असणारे श्री प्रशांतजी लाखे, राष्ट्रवादी काँग्रेसचेच चांगले नेते आमचे राहुलजी गाडगे, त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री योगेशजी जगताप, तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जुनं व्यक्तिमत्व रमेशजी पवार, तसेच हा सगनभाऊ महोत्सव ज्यांनी बऱ्याच वर्ष चालवला त्याचे एक सक्रिय कार्यकर्ते विश्वस्त श्री गफूरभाई बागवान हेही आज आपल्याला इथं लाभलेले आहेत. या सर्वांचंच मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण
सर्वांनी पुढचा कार्यक्रम पाहायलाही शांततेने थांबावं ही विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी थोडक्यामध्ये उन्मेषजी बारभाई यांनी प्रस्तावित केलेलं आहे. यानंतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होण्यापूर्वी एक सत्कार जो चुकून राहिलेला होता तो सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. आज हा जो कार्यक्रम होतोय विशेषतः अरुणजी गायकवाड यांचा हा जल्लोष महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमासाठी एक गीतकार, संगीतकार, सिने पार्श्वगायक, निवेदक, अभिनेता, लेखक आणि शाहीर आदरणीय चित्रसेन हिरापुत्र भवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सपत्नीक सन्मान होतोय. आदरणीय चित्रसेन हिरापुत्र भवार आणि सौ शिल्पा चित्रसेन भवार पांचाळ यांचा या ठिकाणी सपत्नीक सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे या कलावंतांना की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थानं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कलाक्षेत्रातलं गीतकार आहेत, संगीतकार आहेत, सिने पार्श्वगायक आहेत, निवेदक आहेत, अभिनेता आहेत, लेखक आणि शाहीर आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान आहे. त्यांना विनंती आहे की आपण रंगभूमीवर यायचं आहे. आदरणीय चित्रसेन हिरापुत्र भवार माफ करा. त्याचबरोबर सौ शिल्पा चित्रसेन पवार पांचाळ माफ करा भवार आडनाव आहे सॉरी. त्या गायिका आहेत सौ शिल्पा चित्रसेन भवार पांचाळ. त्या गायिका आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. सपत्नीक सन्मान आदरणीय जयदीप शेठ बारभाई यांच्या शुभ हस्ते होत आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं, अष्टपैलू कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आदरणीय चित्रसेन, आदरणीय शिल्पाताई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर मिठू पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ज्यांना बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत ते कलावंत मिठू पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि यानंतर लगेचच आपण यंदाचा शाहीर सगनभाऊ पुरस्कार वितरण या ठिकाणी करतोय. एनडी नानांच्या हस्ते हा सन्मान होत आहे. यानंतर यंदाचा पहिला शाहीर सगनभाऊ पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय. थोडंसं त्यांच्याविषयी माहिती सांगणं आपलं कर्तव्य आहे. शाहीर अरुण बंडू गायकवाड यांना यंदाचा हा पुरस्कार देण्यात येतोय. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मालेगावात त्यांचा जन्म झालेला आहे. विशेषतः 1995 पासून कलाक्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. गेली 29 वर्ष ते या रंगभूमीची सेवा करत आहेत. शाहीर दादा पासलकर, श्री अर्जुन जाधव यांचं गुरुत्व त्यांना लाभलेलं आहे. विशेषतः 1955 पासून कलाक्षेत्रात काम करत असताना सुरुवातीला एक नृत्य कलाकार म्हणून त्यांनी काम सुरू केलं. पुढे नृत्य आणि गायन दोन्ही कला त्यांनी अवगत केल्या. महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. म्हणजे विशेषतः घरात कुठलीही कलेची परंपरा नसताना केवळ गायनाच्यासाठी आणि नृत्याच्या आवडीमुळं ते कलाक्षेत्रात आलेत. विशेषतः महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राची लोकपरंपरा, लावणी अशा कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. 2004 पासून स्वतःच्या निर्मितीतून साकार झालेला गरजा हा महाराष्ट्र हा या कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केली. आजपर्यंत जवळपास 2000 पेक्षा जास्त कार्यक्रम महाराष्ट्रभर त्यांनी सादर केलेले आहेत. त्यानंतर हा जल्लोष महाराष्ट्राचा, लावण्य ही अप्सरा अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते रसिकाची सेवा करत आहेत. केवळ
नृत्य आणि गायन नव्हे तर पोवाडे, लावण्या, लोकसंगीत, लोकगीत गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. विशेषतः त्यांचा व्हीसीडी अल्बम हा लोकप्रिय झालेला आहे. त्यांनी त्या गाण्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. जवळपास 2,500 ते 3,000 अल्बममध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा, काळूबाई, तुळजाभवानी, एडेश्वरी, ज्योतिबा अशा विविध देवतांच्या व्हीसीडी अल्बम्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. विशेषतः गार डोंगराची हवा हे गाणं अरुण गायकवाड यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आहे. विशेषतः प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जय बोराडे यांच्यासोबत करू का सुरू या चित्रपटाचं त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे. तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेमध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे. आणि या सगळ्या कार्याबद्दल आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. बालगंधर्व परिवार महाराष्ट्राचा बालगंधर्व पुरस्कार, पिंपरी चिंचवड कलाकार संघाचा कलागौरव पुरस्कार अशा पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. विशेषतः आज भवानी प्रोडक्शन पुणे मल्हार निर्मित हा जल्लोष महाराष्ट्राचा, गरजा हा महाराष्ट्र आणि लावण्य ही अप्सरा अशा कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाची त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर करतायत. अशा लोकप्रिय कलावंतांना अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या नगरीमध्ये शीघ्र कवी शाहीर सगनभाऊ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना विनंती आहे, आदरणीय अरुणजी गायकवाड यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शाहीर सगनभाऊ पुरस्काराचा स्वीकार करायचा. लोककलावंत शाहीर आदरणीय अरुणजी गायकवाड यांना पुरस्कार देत असताना नक्कीच जेजुरीकरांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतं. आपण हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल हार्दिक असं तुमचं अभिनंदन. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय जयदीप सेठ बारवे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छाभर मनोगत व्यक्त करा. अगदी 2 मिनिटांमध्येच मी या ठिकाणी सर्व शाहीर सगनभाऊ उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन, आभार मानणार आहे. माझ्या अगोदर उर्मिदादा बारबाई यांनी सर्व सन्मान्य व्यासपीठाची नावं घेतलेली आहेत. तर सन्मान्य व्यासपीठ चालेल ना? थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळतोय. लहानपणी शाहीर सगनभाऊ उत्सव हा साजरा होत असताना आम्ही तरुणांनी पाहिलेला आहे आणि त्या काळातल्या काही आठवणी या कधीही न विसरल्या जाणाऱ्या आहेत. आज गफूर चाचा आमच्या बरोबर आहेत, दशरथ काका बरोबर आहेत, मास्तर सर्वच ही लोक जुन्या काळामध्ये आम्ही बघायचो. फखरुद्दीन काकांची आठवण येते, लहानपणीचं त्यांचं ते जेजुरीत असणं, महिनाभर त्याच्या अगोदर सुरुवात असणं त्या कार्यक्रमाची. म्हणजे फखरुद्दीन चाचा आणि डोंबेंची टपरी, म्हणजे गफूर चाचांना मी काय बोलतोय ते समजत असेल की त्या भागात तो एक वेगळाच माहोल तयार व्हायचा.
आणि जसं आपण आज व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, इंटरनेट आहे, या बऱ्याच माध्यमातून बऱ्याच कथा काही गोष्टी आपल्याला समजतात. परंतु तो काळ असा होता की त्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणाचा साधनाचा खूप असा अडसर होता. आणि त्या काळामध्ये सर्वांना जेजुरीकरांना हवावासा वाटणारा कार्यक्रम हा म्हणजे शाहीर सगनभाऊ. शाहीर सगनभाऊंनी एक तर ते जेजुरीचे, त्याचा जन्म जेजुरीमध्ये झाला, ते जेजुरीकर होते. आणि शाहीर सगनभाऊंनी ज्या शीघ्रकवी आपण त्यांना म्हणतो, जी कवनं लिहिली गेली ती अजरामर झालेली आहेत. त्यातलंच एक जे आपण म्हणू आपल्या खंडरायाची जे मालधारी मार्तंड जे आराध्य दैवत आहे अख्ख्या महाराष्ट्राचं, त्याची जी भूपाळी आहे, ही भूपाळी शाहीर सगनभाऊंनी आज आपण सकाळी उठल्यानंतर रोज ती ऐकतो. तर केवढा मोठा बहुमान त्या शाहीर सगनभाऊंना मिळालेला आहे. आणि शाहीर सगनभाऊंचा हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चिकाटीने या ठिकाणी प्रेक्षक किती समोर आहेत याच्यापेक्षा तो कार्यक्रम जिवंत ठेवण्याचं काम कलाकारांना या ठिकाणी, लीला गांधी या जेजुरीच्या मोठ्या कलाकार होऊन गेल्या. त्या ठिकाणी बरेचसे कलावंत ज्यांचं जेजुरीमध्ये मोठं मोठं नाव आहे ह्या जेजुरीतनंच होऊन गेलेले आहेत. आणि कलाकारांची नगरी आहे जेजुरी आपली. आणि ह्या कलावंताला जिवंत ठेवण्याचं काम आज ह्या कार्यक्रमासाठी बाहेरून जी पाहुणे मंडळी आलेली आहेत ती काही किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आलेली आहेत. ते फक्त शाहीर सगनभाऊंना एक आदरांजली वाहण्यासाठी आलेली आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप जरी दिवसेंदिवस हे कमी कमी होत चाललेलं असेल तरी पण तो जिवंत ठेवण्यासाठी ही जी धडपड या माझ्या जेजुरीतील सर्वच, उन्मेष बारबाई असतील, अतुल असेल, इतर मंडळी असतील, जावळेकर असतील, लाखे असतील, या सर्वांनीच ही धडपड, बेलसरे असतील, सगळ्यांचीच नावं या ठिकाणी घेता येतील. ही कलाकार मंडळी आहेत आणि ही 12 महिने आपल्या जेजुरीच्या नावाने बाहेर कुठं जरी गेली तरी कला सादर करत असतात. त्यामुळं आपलंही आज कर्तव्य आहे की जेजुरीमध्ये हे पाहुणे आले आहेत, पुरस्कार ते आहेत. आज शाहीर सगनभाऊ हा पुरस्कार खूप मोठा मानाचा पुरस्कार या पाहुणे मंडळाने देण्यात आलेला आहे. मी जेजुरी नगरपालिकेच्या वतीने आणि उपस्थित आमच्या सर्वांच्याच वतीने जाहीर असे या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचं अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम, माझी तरी इच्छा आहे की दिवसेंदिवस हा कार्यक्रम एन डी नाना मोठ्या प्रमाणामध्ये, योगेश व तुमचं जगताप साहेब या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा घेण्यासाठी आपण ही लुप्त पावलेली ही जी कला आहे, ही कला मी मगाशीच लाईव्ह व्हिडिओवरती हा कार्यक्रम माझ्या परिवाराला दाखवला. हे जतन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. निश्चितपणे या कार्यक्रमाला भविष्य काळासाठी जी मदत लागेल ती मदत आम्ही सर्वजण मिळून करू. सगळ्यात मोठं या कार्यक्रमाला या ठिकाणी जेजुरीतून प्रेक्षक आला पाहिजे. माझी विनंती आहे, उद्यापासून एक रिक्षा गाडी असेल, काही असेल, ही जेजुरीच्या चारी कोपऱ्यामध्ये बेलसरे काका तुम्ही पाठवा सर. आणि सगळ्यांना थोडं वाडी वस्ती गेली तरी हरकत नाही आहे. आता काय आलंय, व्हॉट्सॲप, फेसबुक याच्या माध्यमातून पण थोडे निरोप पाठवा. थंडी आहे, आपण काय करू, थोडंसं थंडीसाठी शेकोटी वगैरे करू. आणि लोकांना उद्या इथं जर तशी जर व्यवस्था असेल तर इथं उद्या जेवढे प्रेक्षक येतील ते सगळ्यांना माझ्या वतीने उद्या मी छाप असतो. इथं चहाचं नियोजन करू आपण. याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे, समोर ऑडियन्स किती आहेत किंवा काय आहे त्यापेक्षा हा कार्यक्रमाचं स्वरूप खूप मोठं आहे. त्यामुळं माझी एक विनंती राहील की थोडंसं आपल्या गावखेड्यापर्यंत, आपल्या वाडी वस्तीपर्यंत या विषयाचा निरोप द्या. आणि 1-2 दिवसामध्ये, भले 1 दिवस वाढला तरी हरकत नाही, परंतु 2 दिवसामध्ये याचं स्वरूप थोडंसं व्याप्ती वाढली पाहिजे. आम्ही देखील माउथ पब्लिसिटी करू, तुम्ही देखील सर्व ठिकाणी सांगा. हा कार्यक्रम आपण आज घेतलेला आहे त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि असाच हा कार्यक्रम 100 नाही 1000 वर्ष चालू राहो हीच माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जयदीपसिंग. आपण या ठिकाणी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, त्याचबरोबर मदतीसाठी देखील आपण हाक दिलेली आहे, त्याबद्दल सर्वांचंच या ठिकाणी शाहीर सगनभाऊ स्मृती मंचाच्या वतीनं हार्दिक आभार. यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. लोककलावंत आणि शाहीर अरुणजी गायकवाड, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. अतिशय बहारदार, दर्जेदार असा हा कार्यक्रम आहे.
या थंडीमुळं आज जरी प्रेक्षक कमी असले तरी खंडोबाच्या मंदिरासमोर आपण या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करताय. खरं तर ज्यांनी ज्यांनी या शाहीर सगनभाऊ रंगमंचावर आणि तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये कार्यक्रम सादर केलेले आहेत, तो कार्यक्रम केवळ राज्यापुरता नाही तर देशात आणि विदेशामध्ये पोहोचतो. ही महती या जेजुरी नगरीची आहे, या व्यास रंगभूमीची आहे. आपला कार्यक्रम देखील देश विदेशामध्ये या देशामध्ये प्रसिद्ध हो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी खंडेरायाला आपण करूयात. या ठिकाणी शाहीर आणि लोककलावंत आदरणीय अरुणजी गायकवाड यांना शाहीर सगनभाऊ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल जेजुरीकर नागरिकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. कार्यक्रम लगेचच सुरू होत आहे. धन्यवाद. कार्यक्रमाला आम्ही लगेचच सुरुवात करणार आहोत. शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच जेजुरी यांचे मी आमचे निर्माता अरुणभाऊ गायकवाड आणि सर्व कलाकारांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की आपण शाहीर सगनभाऊ पुरस्कारानं अरुणजी गायकवाड यांचा सन्मान केलेला आहे. मंडळी, हा लोकपरंपरेचा कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत. प्रचंड थंडी आहे आणि अशा वातावरणामध्ये सुद्धा आपण सगळेजण उपस्थित आहात, तेव्हा आलेल्या प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, ही लोकपरंपरा जपण्याचं काम अरुणजी गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय प्रामाणिकपणे करतायत. आणि म्हणूनच आपला जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या समोर पुन्हा एकदा उजागर करण्यासाठी आम्ही यानंतरचा कलाप्रकार सादर करणार आहोत. मंडळी, छत्रपती शिवरायांचा काळ, छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य आपल्या रक्ताचं पाणी करून उभं केलं आणि म्हणूनच आपल्या समोर एक इतिहास आम्ही जिवंत करून दाखवणार आहोत. आज या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की शाहीर सगन भाऊ, सगन आणि भाऊ हे नाव खरं तर एकतेचं प्रतीक आहे. कारण या नावामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन एकत्र आले. ही दोन माणसं त्यांनी खऱ्या अर्थानं आपली परंपरा जपली. सगन म्हणजे मुस्लिम समाजाचा बांधव आणि भाऊ म्हणजे गोंधळी. या दोन्ही भावांनी एकत्र येत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा जपली. शाहीर सगन भाऊंनी अनेक पोवाडे लिहिले आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास घडला तो इतिहास पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 10 नोव्हेंबर 1659 ला या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला आणि त्याला आजही म्हटलं जातं प्रतापगडचा रणसंग्राम.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास घडला तो इतिहास आपल्या समोर जिवंत करण्याचं काम आमच्या सर्व कलाकारांनी केलेलं आहे. आलेल्या सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. आणि या सुंदरशा ऐतिहासिक प्रसंगानंतर मात्र आपल्या सेवेमध्ये आम्ही एक सुंदरसं शिवगीत सादर करणार आहोत. चालेल का तुम्हा सगळ्यांना? क्या बात आहे. एकदा आवाज होत्या छत्रपती शिवाजी महाराज की. आणि म्हणून या ठिकाणी यानंतर एक सुंदरसं शिवगीत आम्ही सादर करणार आहोत, जे शिवगीत आपल्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी हा कलाप्रकार आम्ही सादर केलेला आहे की रसिक कितीही असू द्या समोर, परंतु आपली कला सादर करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि म्हणून यानंतर खास शिवरायांचं एक सुंदरसं गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय या कार्यक्रमाची गायिका शिल्पाजी आणि मी स्वतः चित्रसेन. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी मार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे थोरस त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. बोल छत्रपती शिवाजी महाराज की. आठवण येते मनामनात भगवाच्या दिसल्यावर. भगवाच्या दिसल्यावर. भगवाच्या दिसल्यावर. शांत पातला धर्म मानिला जगला माणूस कीवर. जगला माणूस कीवर. जगला माणूस कीवर. पूर्वजन्मात अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा भक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. क्या बात आहे. एकदा आवाज सगळ्यांचा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की. आणि म्हणून मला असं वाटतंय की रुद्राचा अवतार होता वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार होता वाघाचा ठसा होता. अरे बिचारा त्या सह्याद्रीला माझा छत्रपती शिवाजी राजा
कसा होता. छत्रपती शिवाजी महाराज की. शाहीर मलाही म्हणावंसं वाटतंय. सळसळत राहू दे मर्द मराठांचं रक्त, सळसळत राहू दे मर्द मराठांचं रक्त. अरे आम्ही फक्त नि फक्त, अरे आम्ही फक्त नि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच भक्त, छत्रपती शिवाजी महाराजांचेच भक्त. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. धन्यवाद. उपस्थित असलेल्या सर्वच रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर मात्र आपल्या सगळ्यांसाठी येतीये या कार्यक्रमाची सुंदर अशी चंद्रा. युवा लावणी सम्राज्ञी, लावणी सम्राज्ञी आणि पुरस्कारांनी सन्मानित आरती पुणेकर. आणि यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आपण ज्या भूमीमध्ये बसलेलो आहोत ती भूमी आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत. केवळ आपल्या जेजुरीकरांचं नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत. महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये जेव्हा जेव्हा लग्न कार्य होतं त्यानंतर मात्र जोपर्यंत जेजुरीच्या खंडरायाचं दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत त्यांच्या प्रपंचाला, त्यांच्या संसाराला सुरुवात होत नाही. आणि जोपर्यंत या खंडोबाचे एक मल्हारी मार्तंडाचे आशीर्वाद त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांचा संसार, त्यांचा प्रपंच सुखाने निभावत नाही. आणि म्हणूनच आपण सुद्धा त्या जेजुरीच्या खंडरायाला अभिवादन करूयात, त्याला वंदन करूयात, त्याला साकडं घालूयात. बा खंडराया, आमच्या शीघ्रकवी साहिर छगनभाऊ स्मृती मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो घाट घातलाय त्यांना यश दे. हे खंडराया, ही सेवा करण्यासाठी तुझ्या नगरीमध्ये आलेल्या प्रत्येक कलाकाराला यश दे आणि हा कार्यक्रम पाहिला आलेल्या प्रत्येकाला सुख आणि समृद्धी दे. जाऊयात त्या जेजुरीच्या खंडरायाच्या रावळामध्ये आणि त्याला घालूया साकडं. बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. खंडेरायाच्या लग्नाला खंडेरायाच्या लग्नाला बांडुळावरी नटली, बाणनवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बांडुळावरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बांडुळावरी नटली. ये, नवरी नटली, कालवाई सुपारी उठली, नवरी नटली, कालवाई सुपारी उठली. नवरी नटली, कालवाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालवाई सुपारी फुटली. खंडेरायाचा लग्नाला हो आलवार आणि कोण पुढे, सग पार्वती घेऊन आले शंकर भगवान, याचे दुरी गडावर दिवटी दिप्पा भेटली, याचे दुरी गडावर दिवटी दिप्पा भेटली. ये, नवरी नटली, कालवाई सुपारी उठली, नवरी नटली, कालवाई सुपारी उठली. नवरी नटली, कालवाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालवाई सुपारी फुटली. संधी घेऊन रमुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला, ती घेऊन रामुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला, संधी घेऊन रमुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला. रामुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला. वाग चाललाय जेजुरीला, वाग चाललाय जेजुरीला, वाग चाललाय जेजुरीला. संधी घेऊन रमुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला, संधी घेऊन रामुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला. नवलखाच्या पायऱ्यावरी गड जेजुरी पुण्याची नगरी, नवलखाच्या पायऱ्यावरी गड जेजुरी पुण्याची नगरी. देव बसलाय घोड्यावरी न भोवल्या वस्त्राचं रक्षण करी, देव बसलाय घोड्यावरी न भोवल्या वस्त्राचं रक्षण करी. जय जय मल्हार तुळीर म्हणणार हे, जय जय मल्हार तुळीर म्हणणार चाललाय जेजुरीला. संधी घेऊन रामुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला, संधी घेऊन रामुरलीला नवाग्या चाललाय जेजुरीला. खंडोबाराजाचं, खंडोबाराजाचं यान वाही लागल मुरलीला, लागल मुरलीला यान वाही लागल वाघ्याला. लागलं मुरलीला
भक्ताला ताराया ताराया येतो भक्ताला ताराया ताराया विठ्ठलमध्ये आया बहाया लागे देवाचं गुण गाया लागे देवाचा गुण गाया गुण गाया लागे देवाचा गुण गाया गुण गाया पावती नवसारा खंडोबा पावती नवसारा खंडोबा पावती नवसारा खंडोबायाचं याड महिना गणपतीला गणपतीला याड महिना गणवाग्याला गुणीला येणारा गणवाग्याला गुणीला येणारा गणवाग्याला भंडार उदळीला चतुरात भंडार उदळीला चतुरात भंडार उदळीला चतुरात भंडार उदळीला भंडार उदळीला चतुरात भंडार उदळीला चतुरात भंडार उदळीला निघाला भंडार उदळीला निघाला खंडोबायाच्या नावाने अरे तत्वभक्ती भावाने खंडोबायाच्या नावाने तत्वभक्ती भावाने भंडार उदळीला चतुरात 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 भंडार उदळीला भंडार उदळीला चतुरात भंडार उदळीला चतुरात महाराष्ट्राचा आराध्य असणाऱ्या त्या खंडोबाला आपण साकडं घातलेले की बा खंडोबा आपण या ठिकाणी यावं, इथं असणाऱ्या प्रत्येकाला आपले आशीर्वाद द्यावेत. परंतु आपली माती ही मराठी माती आहे. या मराठी मातीला आपण अभिवादन सगळे मिळून करूयात आणि म्हणूयात महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा प्रीतीनाभा तुझी मुली गडी गडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा शिव गरजतो, सह्याद्रीचा शिव गरजतो, शिव शंभू राजा, तरी तून नाद घुसला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भवानी प्रदर्शन करत असतो. सुमेशराव शाहीर, अरुण गायकवाड, सविनय स्वाभिमान सादर करीत होते. हा जल्लोष महाराष्ट्राचा, हा जल्लोष महाराष्ट्राचा, हा जल्लोष महाराष्ट्राचा. शीघ्र कवी शाहीर सगन भाऊ स्मृती मंच जेजुरी यांच्या वतीने आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करत आहोत. आणि उद्या सुद्धा कार्यक्रम आहे या ठिकाणी बरोबर 6 वाजता आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचंय आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अप्पा या ठिकाणी आपल्या शीघ्र कवी शाहीर सगन भाऊ स्मृती मंचाचे उपाध्यक्ष आणि सर्व कमिटीच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादा लाखे हे सगळेजण कलाकारांना सर्टिफिकेट देऊन प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. गुरुजी तिकडे राहील आपसाईड. हा
खरं तर सर्वच स्मृती मंचातील कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करेल की आम्हा कलाकारांना ठिकाणी संधी दिली आणि त्याचबरोबर आमचे निर्माता अरुणभाऊ गायकवाड यांना आपण खऱ्या अर्थानं अत्यंत मानाचा शाहीर शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना विनंती की उद्या सुद्धा इथे कार्यक्रम आहे, परवा सुद्धा आहे, तेव्हा आपण बहुसंख्येने उपस्थित राहा आणि